आणि हा आहे दरवाजा मस्त असा. तर इकडे काच बसवायची बाकी, फक्त इथे काच येऊन जाईल ती बसवायची आणि दरवाजा त्याच्यानंतर मध्ये एंट्री केलं. हां, तर या ठिकाणी माझी बायको बेडरूमची साफसफाई करायची मस्त पैकी. इथे पण मस्त अशा लाईट्स लावलेल्या आहेत पीओपी मध्ये. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि मी आहे आज नवीन घरात, कारण की नवीन घराची करायची आहे साफसफाई, सगळी काही क्लिनिंग करायची मस्त अशी. तर बघत राहा आपला पूर्ण ब्लॉग, कशी काय क्लिनिंग वगैरे करते तुम्हाला दाखवते सगळं काही. चलो, हे बघा सगळं काही इकडे पसारा आहे पूर्ण सगळीकडे. तर आम्हाला आता सगळं काही क्लीन वगैरे करायचं आहे. हॉलमध्ये, किचनमध्ये पण क्लीन करायचं आहे. तर असं काही आम्हाला आज क्लिनिंग करायची, बाकी सगळा पसारा वगैरे आहे इकडे. तर आम्ही सगळं काही क्लीन करतो आज. चला, हॉलमध्ये इतकं काही पसारा आहे तो पण आवरायचं आहे. बाकी कामावाले माणसं पण आले, थोडंसं काम बाकी होतं ते करायचं आहे. आणि इकडे जिन्याखालचा जो पार्ट आहे ना, म्हणजे जिन्याखालचा जो भाग आहे ना, तो पूर्ण स्वच्छ केला आहे. आणि जिथं जितकं ठेवायचं होतं ते ठेवून दिलं आणि बाकीचं पुसून वगैरे घेतलं. आता आम्हाला किचन डायरेक्ट धुवायचं आहे, पण त्या लोकांचं काम चालू आहे त्याच्यामुळे थांबलो आहे आम्ही. या टाईल्स वगैरे, परत किचन ओटा सगळं धुवायचं आहे. खाली बघा सगळं पाणी. तर आता चाललं आहे आमचं हळूहळू एक 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 एक. इकडे हॉलमध्ये पण आवरायचं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि बाहेर पण इकडे सगळं धुवायचं आहे. तर या ठिकाणी माझी बायको बेडरूमची फायनली बंगल्याचं काम कंप्लीट झालेलं आहे. सगळे थकले आता आवरून घर. तरी अजून बाकी हे आता आवरून थकले, स्वयंपाक केला नाही माझा, नाश्ता पाणी सकाळी केला, आता परत नाश्ता. तर इकडे गरम गरम मस्त वडे मस्त वडे पाव आणले आणि सगळे खाता आणून जाईल सगळे. सगळे वडापाव खाताय आता. अर्जंट सांगा पडो वडे घ्यायला. आम्ही सगळे वडे खातोय, एक नंबर वडे. आणि सगळे भुकेले होते, तर मग आता वडे खाऊन तयार होतो आमच्यामध्ये एनर्जी येईल आणि आम्ही परत साफसफाईच्या कामाला लागू. सो स्टे ट्यून गाईज, लवकरच तुम्हाला आमचं साफसफाईचं दिसेल. तर हे बघा, आता आम्ही मस्त पैकी किचन धुतोय सगळं काही. सगळ्या टाईल्स वगैरे मस्त घासून, किचन ओटा घासून सगळेजण आम्ही कामाला लागलेलो आहे. साफसफाई करायची मस्त पैकी. तर चला, मस्तपैकी आता तुम्हाला घर दाखवते कसं आहे बाहेरून. तर असं काही दिसतंय मस्तपैकी, खूप छान असा बंगला दिसतोय. फक्त बंगल्यावर नाव टाकायचं बाकी राहिले, ते आता नंतर. आणि बाकीची जर साफसफाई आम्ही वगैरे केली. इकडे मस्त असा पोर्च आहे थोडासा पुढे. आणि इकडे घराची एंट्री करण्यासाठी इकडून आहे, इथून घराची एंट्री. आणि समोर असा काही पॅसेज आहे, इकडे पोर्च आहे म्हणजे एवढा सारा. आणि वरती पण बघू शकताय तुम्ही मस्तपैकी लाईट वगैरे लावलेली आहे. आणि ही आहे घराची एंट्री. वरती मस्तपैकी गणपती बाप्पांचा फोटो लावलेला आहे छान असा. आणि हा आहे दरवाजा मस्त असा. तर इकडे काच बसवायची बाकी, फक्त इथे काच येऊन जाईल ती बसवायची आणि दरवाजा त्याच्यानंतर मध्ये एंट्री केलं. हां, तर चला आपण आता बघूया. इकडे मस्त असा हॉल आहे, बघू शकताय तुम्ही. एवढा असा हॉल आहे. वरती मस्तपैकी पीओपी आणि लाईट्स वगैरे सगळ्या काही आहेत, फॅन मस्त. तर छान असा इकडे हॉल बघू शकता. आता व्हिडिओमध्ये तो किती छोटा दिसतोय, पण मग खूप मस्त असा आहे. हे बघा, एकदम प्रॉपर लाईटी वगैरे मस्तपैकी पीओपीचे लाईट्स वगैरे ऑन आहेत सगळ्या काही. आणि मस्त आमची एका बाजूला साफसफाईसुद्धा चालू आहे. आणि इकडे आपण हॉलच्या इकडे मागे हा रूम आहे. हां, देवघर आहे इकडे. आणि बेडरूम आहे. तर हे बघा, हा असा काही आहे. चला, हे बघा इकडे मध्ये देवघर आहे. हे बघा, असं काही देवघर आहे इकडे मस्तपैकी. इकडे पण छोटीवरती असं लाईटसाठी बनवलेलं आहे, डिझाईन केलेली आहे पीओपीची. आणि इकडे टाईल्सला पण मस्तपैकी आपलं हे समई, दिवा वगैरे असे टाईल्स लावलेले आहेत. ओम आणि स्वस्तिक वगैरे तशा टाईल्स लावलेल्या आहेत. मस्त असं देवघर आहे. आणि हा एक बेडरूम आहे.
त्यानंतर आपण इकडे बाहेर आल्यानंतर बघा इथून पण तुम्हाला हा हॉल दिसतोय. तर हे बघा हॉल आणि मागचा बेडरूम आपण बघितला. त्यानंतर इथे आहे हा इतका सारा स्पेस आहे. इथे इकडनं वरती जाण्यासाठी जिना आहे आणि जिन्याच्या खाली पण स्पेस आहे. तो मगाशी मी दाखवला. हा पण इकडे क्लीन करून झालेला आहे. तर आणि इकडे हे बघा आपण असं हॉलमधून इकडे आलो. हॉलमधून आपण इकडे येऊ ना तर ह्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला किचन आहे आणि इकडे वॉश बेसिन आहे आणि तिकडे बेडरूम आहे. ते दाखवते मी तुम्हाला. इकडे आधी आपण किचन बघूया. तर असं काही आहे किचन. हे बघा. तर इकडे आहे मस्त असा किचन बघू शकता. इकडे रॅक केलेली आहे. भांडे वगैरे ठेवले. आता सामान ठेवले सध्या पुरतं कारण की भरपूर चालू आहे तिकडचं जुन्या घराचं सामान इकडे वगैरे शिफ्टिंग करायचं काम थोडं थोडं. आणि इकडे हा किचन आहे बघू शकताय. मस्त असं बेसिन वगैरे आणि टाईल्स तर बघू शकताय. असं काही आहे. 2 विंडो आहे किचनला. इकडे वरती पण आहे जागा. आपण डबे वगैरे ठेवू शकतो. तर असं काही आहे. इकडे पण एक दरवाजा आहे मस्त असा. हे बघा इकडे दरवाजा. त्याच्यानंतर इकडे असा स्पेस आहे थोडासा ओटा टाईप केलेला आहे. ही झाली एक बाजू. इकडनं असं काही दिसतो किचनचा लुक. त्यानंतर आपण इकडे आल्याच्या नंतर समोर इथे आहे वॉश बेसिन. हा पण एरिया. इथे पण टाईल्स लावलेली मस्त अशी आणि इकडे बेसिन वगैरे ठेवलेले छान. त्यानंतर आपण इकडे आल्याच्या नंतर इकडे वॉशरूम आहे आणि बाथरूम वगैरे आहे इकडे. ते अजून क्लीन करायचं बाकी. तर इथे पण बघू शकताय बघा वॉशरूम. पण वॉशरूम क्लीन करायचं बाकी आहे. म्हणजे हे बाथरूम आहे. इकडे टॉयलेट वगैरे. त्याच्याच नंतर इथे समोर पण एक बेडरूम आहे. हा असा काही आहे. याला पण 2 विंडोज आहे. हे बघा. तर आता सध्यापुरतं झोपतात इथं त्याच्यामुळे ते पलंग वगैरे ठेवलेलं आहे. तर असा काही आहे हा एक बेडरूम. आणि इकडे बराच असा स्पेस आहे. हे बघा. त्याच्यानंतर मग आपण इकडून जिन्याने वरती जाऊ शकतो. तर आता वरती जाऊन बघूया आपण. लाईट वगैरे सगळं काही मस्तपैकी लावलेलं आहे. बघा असं काही लाईट लावलेलं जिन्याच्या बाजूला पण. तर चला पूर्ण जिन्यामध्ये पण अशी काही टाईल्स लावलेली आणि इथे पण अशी विंडो आहे पॅक पण ती. पूर्ण जिन्यामध्ये लाईट वगैरे आहे. हे बघा. त्याच्यानंतर आता आलो आहे आपण वरती. वरती पण इथे असा स्पेस आहे इतका सारा. आणि इकडे वॉश बेसिन आहे. हे पण किती मस्त आहे बघा ना. खूप छान आहे. दिसतं छान आहे मस्त. तर आपण आल्यावर समोरून हा एक हे बघा आपण सपोज आलो ना असं इकडे पण एक रूम आहे. हे बघा याचा दरवाजा तर 1 नंबर आहे. सॉरी आपण बघू इकडे काय रूम आहे की काय. हा रूमच आहे. हे बघा इथे हा आहे हॉल वरचा पण. म्हणजे खाली आणि वरती दोन यांच्यात केलेलं आहे ना. तर हे बघा इकडे मस्त असा हॉल आहे हा. इथे पण POP वगैरे केलेली आहे. लायटिंग वगैरे आहेत. आपण लाईट्स ऑन करून बघूयात. हे बघा इथे पण मस्त अशा लाईट्स लावलेल्या आहेत POP मध्ये. सिम्पल POP आहे पण एकदम छान दिसते. इथे पण एक विंडो आहे. हे बघा साईडने पण मस्त अशा लाईट लावलेल्या आहेत. आणि आता इकडे पण एक रूम आहे. हे बघा हा एक बेडरूम आहे. इथे जसं खाली आहे ना तसंच सेम आहे. खालच्या बेडरूममध्ये देवघर होतं. हा आहे बेडरूम. आणि आपण इकडनं बघूयात कसा व्ह्यू आहे मागची साईड. असं काही आहे इकडे. त्यानंतर समोरच हा आपला वरचा हॉल. प्रत्येक रूमला दरवाजे वगैरे सगळं काही आहेत. असा हॉल आहे. हे बघा. आणि आता इकडे पुढे बघूयात आपण. इकडे मस्त अशी गॅलरी आहे. हे बघा अशी काही गॅलरी आहे इकडे. खूप मस्त अशी गॅलरी म्हणजे पोर्च पण बोलू शकतो आपण. हे बघा एकदम मस्त असा. इकडे पण लाईट्स वगैरे आहेत. रात्रीच्या वेळी खूप छान दिसतं. मस्त मोठा स्पेस आहे. आणि इकडे काच लावलेली ही ग्रिल बसवलेलं आहे. हे बघा मस्त असा व्ह्यू आहे. खाली बघू शकतो आपण. आजूबाजूला सगळं हिरवळ. तिकडून समृद्धी महामार्ग बायपास वगैरे सगळं काही दिसतो. चला. आणि हा आपला हॉल तर बघितलंच तुम्ही. मस्त असं बनवलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडून बाहेर आल्यानंतर इकडे आहे हा एक किचन बघू शकता. हे बघा सेम खाली जसं आहे तसंच वरती पण केलेलं आहे. मस्त अशी भांडी ठेवण्यासाठी रॅक वगैरे. इकडे फ्रीजसाठी जागा आहे.
त्याच्यानंतर किचनच्या टाईल्स बघू शकता मस्त अशा, बेसिन वगैरे. ह्या किचनला वरच्या पण 2 विंडो आहेत. हे बघा मस्त असं, वरती पण जागा आहे, आपण भांडे वगैरे ठेवू शकतो. त्याच्यानंतर इकडे गॅलरी आहे पूर्ण अशी. हे बघा, इथून पाणी जाण्यासाठी पण जागा केलेली आणि पूर्ण अशी जागा आहे. अजून काम तर चालू आहे काही. इकडे बाहेर पण नळ वगैरे काढलेला आहे धुण्यासाठी वगैरे, आपण धुतो ना त्याच्यासाठी. असा काही किचन. त्याच्यानंतर इकडे वॉशरूम आहे, म्हणजेच की टॉयलेट आणि बाथरूम अटॅच आहे. हे लाईट वगैरे लावलेली. हे मोठं आहे बाथरूम, कारण की टॉयलेट आणि म्हणजे कमोड केलेलं आहे इथे. खाली आपलं इंडियन टॉयलेट आहे, त्याच्यामुळे इकडचं साफ करायचं बाकी वाटतं अजून इथे. या तर नळ वगैरे एकदम मस्त असे बसवलेले आहेत. हे बघा, आणि टाईल्स पण छान लावली. त्याच्यानंतर इकडे समोर पण अशी मस्त गॅलरी आहे, मस्त असा पोर्च आहे. काम तर चालूच आहे अजून. इथे पण पुढच्या साईडने अशी काच वगैरे बसवलेली आहे. लहान मुलांची भीती वगैरे असते ना, उंच आहे त्याच्यामुळे असं काही आहे. हे वॉश बेसिन मला खूप आवडलं, खूप मस्त दिसतंय हे. तर चलो, असं काही आहे आजीन त्यांचं घर मस्त असं. आता लाईट वगैरे बंद करून टाकते मी. चला, हा दरवाजा पण खूप छान वाटला मला, मस्त वाटतोय ना. हे बघा, मला दाखवते एकदा लांबून, मस्त असं वाटतोय. टेरेसवर जाण्यासाठी आहे इकडून, जाऊया आपण. चला, हे बघा टेरेसवर जाण्याचा रस्ता. इकडे हे सोलरचे मीटर वगैरे बसलेले आहेत. सोलरचंच आहे ना हे. असं वरती आलो आपण की मस्त असा टेरेस आहे, खूप मोठा. हे बघू शकता, आजूबाजूने भरपूर अशी जागा. इकडे सोलरचं पॅनल आहे, सोलर बसवलेले अजून त्यांनी ते. आणि इकडे पण असा मोठा असा टेरेस आहे, आणि वरती पाण्याच्या टाक्या वगैरे ठेवलेल्या आहेत. असं काही मस्त असं घर आहे श्री त्यांचं, हो की नाही श्री? आणि बाकी सगळा गाव दिसतोय आजूबाजूने. तिकडे समृद्धी महामार्ग, बायपास सगळं काही दिसतंय. किती छान हिरवं हिरवं वाटतंय बघा, गाड्या जात आहेत ना. तर चला, असा काही होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.